नवीन कामगार कायदे आलेत. पीएफ आणि पगार वाढणार की कमी होणार सांगते. केंद्राच्या लेबर डिपार्टमेंटनं तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या बातम्या आणल्यात. पण एक खूप वाईट बातमी पण आहे. पण मी सुरुवात चांगल्या बातमीनेच करणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, 7च्या आत घरात नाही, 7च्या आत पगार. कंपनीला तुमचा पगार 7 तारखेच्या आधीच द्यावा लागणार आहे. आता यापुढे कंपनी असं नाही सांगू शकणार की आमची सिच्युएशन वाईट आहे, कंपनीची जरा तंगी सुरू आहे, यावेळेस सांभाळून घ्या. आता दुसरी आनंदाची बातमी, ग्रॅज्युएटी अवघ्या 1 वर्षातच मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष एकाच कंपनीत थांबायची गरज नाही. आता लोक 1 वर्षात पण कंपनी सोडू शकतात, कारण आपल्याला पण माहिती आहे लॉयल्टी कंपनीसाठी नसते, ग्रॅज्युएटीसाठी असायची. तिसरी आनंदाची बातमी, तुम्ही कंपनीत ओव्हरटाईम केला तर त्या ओव्हरटाईमचा मोबदला म्हणजेच पैसे कंपनीला तुम्हाला द्यावे लागणार आहेत. ते पण डबल पैसे मिळणार आहे. मला असं वाटतं आता तुमचा बॉस पण तुम्हाला स्वतःच बोलेल, मित्रा तुझी शिफ्ट संपली, तू आता घरी लवकर जा. चौथी आनंदाची बातमी, FNF म्हणजेच फुल अँड फायनल सेटलमेंट, ज्यासाठी तुम्हाला कंपनी सोडल्यावर त्या HR ला सारखीच आठवण करून द्यायला लागायची, महिनोन यात जायचंय. आता तसं होऊन कंपनीला चालणार नाही. तुमचा नोटीस पिरियड संपल्यावर म्हणजेच शेवटचा दिवस पूर्ण करून तुम्ही ज्या दिवशी जाल त्यानंतर लगेचच 2 दिवसात तुम्हाला FNFचं पेमेंट नियमानुसार येईल. म्हणजेच तुमचा शेवटचा वर्किंग डे समजा बुधवार असेल तर 2 दिवसातच म्हणजे शुक्रवारीच तुम्हाला FNF अमाऊंट तुमच्या खात्यात दिसेल. आता हे सगळं सांगितल्यावर शेवटी एक वाईट बातमी, हे जे काही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते फक्त कॉन्ट्रॅक्टवर असलेल्यांनाच आणि फिक्स टर्म एम्प्लॉईजलाच आहे. तुमच्यापैकी काही परमनंट एम्प्लॉईज आहेत त्यासाठी हे नाही.